हॅलो 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 हॅलो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्व प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय. एका बाजूला टीम वन साइड जिव्हाळा, त्यांच्या विरोधात शिवतेज लेंडोरी. चांगला चेंडू ज्या प्रकारे विजय यांचा पाहायला मिळाला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. अतुल भालेकर एक असं नाव आहे की पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव. आज फक्त हे नाव पाटण तालुका सातारा जिल्ह्यासाठी नाही तर पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबईमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला विजय. चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि सरळ इथे हातामध्ये मारलाय. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला, लक्ष्मण यांनी कोणतीच चुकी केली नाहीये. बॅटच्या बॉटमला चेंडू लागला आणि त्यानंतर सरळ बिडॉन अगदी अनोख्या पद्धतीने तैनात केला होता आणि त्याचा फायदा मात्र मिळाला टीम लेंडोरीला. आणि एक चांगली खेळी करून बाद होत असताना अतुल भालेकर त्यांनी 4 षटकाराच्या मदतीने धावा केल्या तब्बल. या डावामध्ये 26. पहिल्या षटकामध्ये सलग 4 चेंडूवर 4 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावे आपण पाहायला मिळाला. युनिट नंबर 3 विवेक वरपे. पाटण तालुका क्रिकेटचा छोटा बाहुबली म्हणून या खेळाडूची ओळख आहे. परंतु जे काम अतुल भालेकर यांना करायचं होतं ते त्यांनी केले. आपल्या संघाला सुरुवात चांगली करून दिली. आता शेवट कसा करतील ही जोडी हे बघणं खूप मजेशीर असेल. परंतु मी कौतुक करीन गोलंदाज विजय यांचं. काय गोलंदाजी केली अद्याप. आपटी बार, उसाचा चेंडू हाताळलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून 1 पर दी ओव्हर देखील इशारा केला जातोय. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. सगळे जे प्रेक्षक होमचा एमटीसी वर जोडलेत त्यांच्या माहितीसाठी आपण पाहताय विठ्ठलाई शिवच्या स्पोर्ट्स सनबोर आयोजित ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवी चषक 2025. शॉर्ट आर्म जॅक डी प्लस स्क्वेअर लेग आहे. त्यांना दूरवरून जातील. त्यांना चकवून चेंडू अगदी जमिनीला आग लागवत 4 धावा चौकार. विवेक वरपे जणू काही अतुल भालेकर यांच्या जागेवर आलेत आणि ती जागा देखील त्याच पद्धतीने चालवत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 31. 3 षटकांची लढत आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हे सर्व सामने. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चेंडूची दिशा मात्र बघायची आहे. चेंडू गवतामध्ये मार्गस्थ होते गोशांकी क्षेत्रामध्ये. टेनिस क्रिकेटचा हंगाम चालू झाला. आजचा हा पहिला दिवस आहे परंतु पाऊस असल्यामुळे ही स्पर्धा रबर बॉलवर खेळवली जाते. 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 32ला 1. नॉन स्ट्राईकला प्रवीण हरुगडे, मेंटॉर ऑफ वन साइड जिवाळा. खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडूची दिशा मिस केली आहे आणि विवेक वरपे अगदी ऑफ स्टंपला चेंडू स्पर्श टपली मारून गेला बेल्सला. विकेटचा पतन. विवेक वरपे बॅक टू द पेव्हिलियन. या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत विजय यांनी आणि आपल्या संघाच्या मात्र विजयाच्या आशा पल्लवित केल्यात का हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला असेल. युनिट नंबर 4 पार्थेश भालेकर. पार्थेश भालेकर कर्णधार पद भूषवत असताना आपल्या संघाचं एका डावखुऱ्या हाताची फलंदाजीसाठी ओळख आहे त्यांची. परंतु या नवीन हंगामाची सुरुवात कशा प्रकारे होईल हे पण बघायचंय. 1 to go. डाऊन द लेग साइड वाईड बॉल. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. ज्यावेळेला उजव्या हाताची जोडी आणि डाव्या हाताची जोडी मैदानामध्ये असते ना खेळपट्टीवर त्यावेळेला गोलंदाजी करणाऱ्या टीमचं डोकेदुखी वाढते. कारण प्रत्येक चेंडूवर तुम्हाला स्ट्राईक रोटेट झाली बदल करावा लागतो तेच पाहायला मिळते. आता ओव्हर द विकेटने कुटापाचा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न झाला जरूर परंतु अतिरिक्त उसळी डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त होते. दुसरं षटकाची होते सांगता 2 षटका के टीम
वन साइड जिवाळा 33. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या तब्बल 26 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 7. माळेदेवी कुसरून टीम आपण सज्ज राहायचे. माळेदेवी कुसरून आपण सज्ज राहायचं. यानंतर विजयी संघाबरोबर आपला सामना आहे, लक्षात घ्या. ती देखील लढत 3 षटकांची असेल. अंतिम षटक सुरेश समोर प्रवीण हरुगडे. अपरकट प्रवीण हरुगडे यांचा क्लास, ताकद, टायमिंग, नजाकत, चेंडू टीप, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. आई विठ्ठलाई देवी चषक षटकार. वेलकम डीजे चेतन. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न, बॅटच्या बॉटमला लागलाय, वर्तुळाच्या आतमध्ये आहे, स्क्वेअर लेग, फेकी खराब आहे, बॅकअप देखील चुकी करतोय. जिथे 1 धाव होती तिथे 2 केल्या. तिहेरीचा प्रयत्न केला जाईल का? तिसरी धाव हवी आहे. प्रवीण हरुगडे यांना तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 3 धावा देखील प्राप्त केल्यात. हे क्रिकेट आहे, जिथे 1 धाव तिथे 3 धावा प्राप्त करत असताना प्रवीण हरुगडे आणि पार्थेश भालेकर. वन साइड जिवाळा या संघातील ज्यांच्याकडे 2 दशकांचा अनुभव आहे, मेंटर ऑफ टीम प्रवीण हरुगडे. एक शांत व्यक्तिमत्व, परंतु कॅल्क्युलेटिव्ह खेळाडू कसा असावा, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटर आहेत ते, या टीमचा बॅकबोन. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पार्थेश भालेकर यांचा चेंडूच्या दिशेप्रमाणे खेळावं लागेल. फुटवरचा वापर होत नाहीये. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न करत असताना चांगली गोलंदाजी इथे सुरेश यांच्या माध्यमातून. 42 ला 2. फुलटो चेंडू, फुल टोल वसूल केला. युवराज सिंग सरांच्या स्टाईल चेंडूला मिड विकेटला फेकून दिला. पार्थेश भालेकर यांचा पेटंट स्ट्रोक षटकार. 48वा धाव फलकावर. पार्थेश भालेकर आता मात्र बॅटिंगचा गिअर शिफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅकअप द लेन चेंडू टाकला. पाठच्या चेंडूच्या तुलनेने कमी गती, चांगला टप्पा. गोलंदाजी करत असताना सुरेश डॉट बॉल. 48 ला 2. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष. हा देखील मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु नुकसान होणार नाहीये. 1 धाव प्राप्त होईल. 49 धावा. 50 धावांचं लक्ष विजयासाठी टीम शिवतेज लेंडोरी. 50 रन्स टू विन. प्रवीण हरुगडे यांनी दुसऱ्या चेंडूवर 3 धावा घेतल्या, ती म्हणून कुठेतरी घाई केली, कारण शेवटच्या 4 चेंडूवर फक्त धावा आल्या 7 आणि प्रवीण हरुगडे नॉन स्ट्राईकला राहिले. या गोष्टी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या असतात, कारण पार्थेश भालेकर एक तरुण खेळाडू आहेत, यंग टॅलेंट आहे. या गोष्टी त्यांना देखील खूप काही शिकवून जातील. चला टीम विनंती करेन शिवतेज लेंडोरी, 50 आपल्याला पाठलाग करायचा आहे. शतरक्षण लावून घ्या. वन साइड शिवाळा. पहिल्या षटकामध्ये अतुल भालेकर यांनी ठोकलेले ते 4 षटकार, त्यानंतर विजय यांनी अतुल भालेकर यांना बाद केलं. तिथून धावसंख्येचा जो ब्रेक लावला ते मात्र खूप
रंजक होतं, कारण क्रिकेटमध्ये या गोष्टी कराव्या लागतात आणि शिवतेज लेंडोरीने ते करून दाखवलं. 50चा पाठलाग करायचा 18 चेंडूमध्ये. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल, कारण नवीन वर्ष नवीन हंगाम आणि पाटण तालुका क्रिकेटमध्ये या वर्षी आपण जशी स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच, कारण क्रिकेटमध्ये काही गोष्टींचा तुम्हाला अवलंब करावा लागतो. प्रत्येक नवीन हंगामामध्ये प्रत्येक संघ नवीन किट छापत असतो आणि या नवीन किट्स बरोबर आपल्या तालुक्याचा लोगो आपल्या टी शर्टवरती असणं अनिवार्य आहे. आणि हेच मात्र तालुक्याची शिस्त दाखवते. तालुक्याचं क्रिकेट कसं मोठं होईल, आपल्या पाटण तालुक्यातून अनेक खेळाडू कसे चांगले तयार होतील, हे मात्र करण्याचा प्रामाणिक प्रयत्न कमिटीच्या माध्यमातून सातत्याने आणि वारंवार करत असते. चला बॅटर टीम लेंडोरी, शिवतेज लेंडोरी, विनंती आहे मित्रांनो, नका वेळ घेऊ. क्षेत्ररक्षण सजवलं आहे. आज आपण पाहतोय ग्रामदैवत आई विठ्ठलाई देवीच्या नावाने हे दुसरं पर्व. हा क्रिकेटचा खेळच असा आहे की तुम्हाला सर्वांना जोडून ठेवतो. जयराम आणि त्यांच्या साथीला सुनील. पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर यांना आपण पाहतोय. जयराम आणि त्यांच्या साथीला सुनील ही जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 18 मध्ये करायचे आहेत 50 धावा. विचार केला तर हे लक्ष थोडस कठीण आहे का, हा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला असेल. परंतु 50चा जर पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला पहिल्या षटकात सुरुवात चांगली करावी लागेल. लक्षात घ्या 5-4 तुम्हाला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. प्रत्येक टीम सामन्याला होते सुरुवात. प्लेज द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू वेगाने हाताळला अतुल भालेकर. धावची संधी असेल, चांगली फेकी करायची गरज होती परंतु ती होत नाहीये. एक धाव प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र होत असताना 2 धावा प्राप्त केल्यात. सुनील यांचं खातं उघडलं जातं या 2 धावेने. या दुसऱ्या बाजूला आता मात्र अतुल भालेकर कशा प्रकारे गोलंदाजी करतात हे पाहायचंय, कारण अतुल भालेकर म्हणजे वेग. हे वेगळं सांगायची गरज नाहीये, कारण सुनील यांना देखील माहित आहे. परंतु या वेगाचा वापर कसा करतात हे पाहणं खूप मजेशीर असेल. 50चा पाठलागची सुरुवात झाली. 2 धावा धाव फलकावर. आपटी बार, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि व्हाईट बॉल तर आहेच आणि 1 पडती ओव्हर. म्हणजे अतुल भालेकर यांनी एक उसळता चेंडू आपल्या षटकातील हाताळलाय. हा बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न चॉप केलाय. 1 धाव मात्र गलीमध्ये मार्गस्थ होत असताना चेंडू पाहायला मिळतोय. अतुल भालेकर यांच्याकडे विविधता आहे. ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजीची शैली साईड आर्म चेंडू हाताळण्यासाठी जाणले जातात, परंतु लेंथ बॉल आणि स्लोअर वन चांगलं हाताळतात. एक उसळता चेंडू त्यांच्या माध्यमातून सातत्याने. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साईडला वळवलाय. मिड ऑन आहे वर्तुळाच्या आतमध्ये. 1 धाव रोखू शकणार नाहीये. एक सिंगल धाव जोडली जाते. चांगलं क्रिकेट मी म्हणेन, कारण ज्या वेळेला तुम्ही आघाडीला येता एकेरी दुहेरी धावाने स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं असतं, कारण 50चा पाठलाग करायचा आहे. एकेरी धावेवर देखील भर द्यावा लागेल. खराब चेंडूवर प्रहार करावा लागेल. फुलटॉस चेंडू वेग आहे, या पायावर आदळलाय. धाव इथे मात्र प्राप्त होईल, ती देखील एक लेग बाईज स्वरूपात. टीमची धावसंख्या धाव फलकावर या लेग बाईजने 6. 4 चेंडू अखेर 6 धावा. अतुल भालेकर यांचा जर रबर बॉलचा चेंडूचा तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल ना, तर तुम्हाला चेंडू ज्या वेळेला हातातून सुटतो तिथून पाहावा लागेल, कारण या खेळाडूकडे वेग आहे. 2 to go. चार चेंडू अखेर धाव फलकावर धावा 6. अजून 44 ची गरज आहे. 14-44 समीकरण या मॅच मध्ये. हा चेंडू कमी गतीने टाकलाय. पाही खासियत आहे, एकाच ऍक्शन मध्ये 2 चेंडू कसे हाताळावे हे मात्र सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा तुम्हाला दाखवतोय.
पाठचा चेंडू लोअर फुलटॉस होता, वेगाने हा चेंडू कमी गतीने टाकला, चेंडूवर बोटं फिरवली आणि फलंदाजाला चकित केलं. सुनील ऑन स्ट्राईक, 1 टू गो. मुद्दा टाकलेला चेंडू, वेग आहे, प्रचंड वेग. प्रवीण हरवडे यांना देखील चकवून चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. पहिल्या षटकाची होते सांगता पहिलं षटक समाप्त होते. अतुल भालेकर यांचं टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 7. 12 चेंडू मध्ये आता करायची 43 धावा. 43 रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 बॉल्स. थँक्यू सो मच. अगदी या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अनिकेत शेजवळ, पप्या, शिवाजी दा बॉस यांना व्हिडिओ कॉल. आणि पप्या नाशिकला आहे जरूर, परंतु पा क्रिकेटचं वेळ आहे. KPL चे यशस्वी आयोजक आणि अध्यक्ष पप्या म्हणजे एक असं व्यक्तिमत्व. पप्या, मुकादम, कावळ्या हे लोक असतील ना तर मजा येते. षटक क्रमांक 2 प्रवीण हरवडे. पहिला चेंडू प्रवीण हरवडे यांचा कमी गतीने, विविध आहे गोलंदाजी मध्ये, परंतु 22 स्वरूपात 1 धाव. प्रवीण हरवडे तब्बल 2 दशकांचा क्रिकेटचा अनुभव, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये सर्वोत्तम खेळ करण्यासाठी ओळखले जातात. कमी गतीने टाकलेला चेंडू जयराम यांनी फक्त वेगळ्या प्रकारचा फटका म्हणजे बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव. आता पाऊस पूर्णपणे थांबलाय. कदाचित ही स्पर्धा उद्या तुम्हाला टेनिस बॉलवर पाहायला मिळेल, कारण प्रत्येक खेळाडूला उत्कंठ आहे की या टेनिस बॉल क्रिकेटचा सीझन तर चालू झालाय, परंतु पावसामुळे आपण रबर बॉल खेळतोय. रबर बॉलचा स्पर्धा नाहीये ही, टेनिस बॉलचे संपूर्ण किट्स आणि सगळे नियम टेनिस बॉल क्रिकेटचे. बॅकअप द हँड टाकलेला चेंडू, 1 धाव प्राप्त केली जाईल. दोयचा प्रयत्न होईल का? हे पायचा डीपला आहे. विवेक वरपे स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 10. मोठे फटक्यांची आवश्यकता, मोठ्या फटक्यांची आवश्यकता. बॅडमिंटन स्ट्रोक खेळलाय, चेंडू गॅप मध्ये, 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा, चौकार. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 14. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. चांगला फटका. फ्रंट फुट लावून पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, वाईड इश लॉंग ऑफला चुकी होणार नाहीये. चांगला झेल डीपला आणि फलंदाज सुनील यांना परतावा लागेल. पहिला धक्का टीम शिवतेज लेंडोरी, विकेटचं पतन. विकेट हवी होती वन साइड जिवाळा. चांगला फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळेला तुम्ही फ्रंट फुट लावून पंच करता त्यावेळेला बॉटम हँड तुमचा मजबूत असणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी चेंडूला हवेत खेळला, टायमिंग झालं नव्हतं आणि पहिलं यश प्राप्त केलंय. इनेट नंबर 3 विजय, त्याच्या नावामध्ये आहे जय. विजय यांना जर विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील, कारण अजूनही एकही षटकार आला नाहीये डावामध्ये आणि मोठ्या फटक्यांशिवाय तुम्हाला विजय प्राप्त होऊ शकत नाहीये. कमी कडे टाकलेला चेंडू, लोअर फुल टॉस, चेंडू हवेमध्ये आहे. अमित चेंडू खाली, चेंडूचा अंदाज घेत असताना आणि अमित सहसा जेल सोडत नाहीयेत. विकेटचं पतन. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत प्रवीण हरवडे यांनी आणि गोल्डन डकचा शिकार विजय बॅक टू द डगआउट. चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. कॅमेरा वर्क कुणाल महात्रे यांचं. आणि ओमसाई MTC ची ही खासियत आहे का प्रेक्षकांच्या पसंतीला आलेली वाहिनी म्हणजे ओमसाई MTC. 14ला 2 षटकांचा झाला की समाप्त. 6 चेंडू मध्ये आता करायची आहेत 36 म्हणजे 6. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला 6 मारायचे आहे. नवीन फलंदाज क्रमांक 4 वर लक्ष्मण. 6 चेंडूवर. वेलकम अक्षय पाटील, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि बॉस सांगतात की येताना एक माझा घेऊन यायचा आहे. AK-47 अक्षय पाटील येताना मोठा माझा घेऊन या मँगोला. आता पहा दुकान शोधतायत, दुकान बाहेरच आहे. पहिला चेंडू पायावर टाकला, डाऊन द लेग साइड होता चेंडू. चांगला फटका सजवलाय पाडदेशात मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढी चांगली फेकी.
अंतिम षटक संस्कार यांच्यावर विश्वास दाखवलाय. एक नवीन खेळाडू नवीन गोलंदाज तयार होत असताना या वर्षीच्या हंगामामध्ये हा देखील चांगला चेंडू टॅप केलाय. ओव्हरचा बॉलर एकदा प्राप्त केली जाईल. लॉंग ऑफ आहे तैना दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. सामना आता झुकलाय. वन साइड जिवाळा या टीमच्या माध्यमातून कुठेतरी चुका केल्या मी म्हणेन शिवतेज लेंडोरीने. बॅटिंग चांगली करण्याची गरज होती ती झाली नाहीये. अनोख्या पद्धतीने फटका खेळलाय घोषांकी क्षेत्रामध्ये जिथे आमचे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. चेंडू द्यायचा प्रेक्षकांना विनंती असेल. थँक्यू सो मच. आणि प्रेक्षकांशिवाय मजा नसते. पहा काही प्रेक्षक दुपारच्या सत्रामध्ये मस्तपैकी येऊन मॅचचा आनंद घेत आहेत. आणि क्रिकेटचा खेळ प्रत्येकाला आनंद देतो. जे खेळाडू खेळतात त्यांना खेळून आनंद मिळतो, काहींना बघून आनंद मिळतो. स्लॉक स्वीप पुन्हा एकदा त्या दिशेला प्रेक्षकांच्या भेटीला चेंडूला खेळलाय. एक सिंगल धाव. सामना आता पूर्णपणे वन साइड जिवाळा संघाच्या दृष्टिक्षेपात आहे. माळेदेवी कुसुण टीम आपण सज्ज राहायचंय. विजय टीम विरुद्ध माळेदेवी कुसुंड हा महत्वाचा सामना म्हणजेच प्री क्वार्टर. जो संघ जिंकेल तर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. लोअर फुल टॉसवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. अमित जरूर चेंडूवर येण्याआधी चांगला झेल टिपला अर्जुन यांनी. बॅकअप केले आपल्या स्वतःला. पहा हे चांगल्या क्षेत्ररक्षणाची लक्षणं असतात. बदली क्षेत्ररक्षक म्हणून अर्जुन क्षेत्ररक्षण करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर आणि स्वतःला स्ट्रेच केला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ज्या प्रकारे हा झेल पकडला गेलाय. काऊ कॉर्नरला तैनात होते अर्जुन, लॉंगॉनला अमित, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत अगदी गुडघा टेकवला. चेंडूवर असलेली नजर आणि चांगला कॅच पकडलाय. नवीन फलंदाज सुरेश. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 18-3. एकतर्फी सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. कारण पहिल्या डावामध्ये अतुल भालेकर यांची बॅट तळपली. दुसऱ्या डावामध्ये टीम शिवतेज लेंडोरीच्या फलंदाजांनी निराश केले. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. ते आमचे 3 प्रेक्षक बसले ना ते देखील खुश होत असतील कारण त्यांच्याकडे 3 जण आहेत. 3 वेळा त्यांच्याकडे चेंडू गेलाय. आणि पहा आमचे कॅमेरामॅन कुणाल मात्र त्या 3 प्रेक्षकांना दाखवत असताना ते प्रेक्षक चेंडू शोधतायत. आणि पहा हे प्रेम आहे क्रिकेटवरचं. तुमचा क्रिकेटशी या स्पर्धेशी तुम्ही बघायला येता. पहा चेंडू झाडांमध्ये गेलेला शोधत असताना अभिनंदन टीम. वन साइड जिवाळा. यावर्षी अक्षय शेठ महात्रे यांनी स्कोरबोर्ड थोडासा अपडेट केलाय आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो. कॅमेरामॅन आमचे ही क्षणचित्र मात्र टिपत असताना. चला या दोन्ही टीम वन साइड जिवाळा माळेदेवी कुसरून चला